थेट संबंध नसला तरी काही अप्रत्यक्ष संबंध मात्र दिसून येतात. ते खालीलप्रमाणे. सामरिक विचार. दोन्ही खेळांमध्ये रणनीती आणि डावपेच महत्वाचे असतात. ज्याप्रमाणे मर्दानी खेळात प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी योजना आखल्या जातात, त्याचप्रमाणे बुद्धिबळातही प्रतिस्पर्ध्याला शह देण्यासाठी योजना आखल्या जातात. दोन्ही खेळामध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी योग्य वेळेत योग्य डावपेच वापरणे आवश्यक असते. मानसिक क्षमता. दोन्ही खेळांमध्ये मानसिक एकाग्रता आणि चपळता आवश्यक असते. दोन्ही खेळामध्ये मानसिक क्षमता आणि शारीरिक क्षमता यांची आवश्यकता असते. दोन्ही खेळामध्ये मन स्थिर ठेवणे आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक असते. इतिहास. बुद्धिबळाचा उगम भारतात झाला आणि तो चतुरंग या युद्ध खेळावर आधारित आहे. त्यामुळे मर्दानी खेळ आणि बुद्धिबळ यांच्यात अप्रत्यक्षपणे ऐतिहासिक संबंध आहे. मर्दानी खेळ आणि बुद्धिबळ या दोन्ही खेळांना मोठा इतिहास आहे. शिस्त आणि संयम. दोन्ही खेळामध्ये शिस्त आणि संयम आवश्यक असतो. दोन्ही खेळामध्ये शांतपणे विचार करून निर्णय घेणे आवश्यक असते. थोडक्यात, मर्दानी खेळ आणि बुद्धिबळ हे दोन्ही खेळ रणनीती, मानसिक क्षमता आणि शिस्त यांसारख्या गुणांवर आधारित आहेत.